विधानसभेच्या इलेक्शनला सुद्धा ह्या ठिकाणी 2 उमेदवार कसे होतील ह्यासाठी सुद्धा ते कायमच प्रयत्न करत असतात। प्रत्येक गोष्टीला आम्हाला अडथळे निर्माण करणे, चुकीच्या पद्धतीनं केसेस घालणे हे प्रकार ह्या मतदारसंघामध्ये वारंवार घडत आले। यांनी कधीही राजकीय सत्तेच्या जवळपाससुद्धा येणे येऊ नये त्यासाठी कायमच प्रयत्नशील ते राहतात आणि उद्योग समूह त्यांच्या बरोबरीनं ह्या मतदारसंघामध्ये ह्या तालुक्यामध्ये आमचाच असल्यामुळं की हे आपल्या बरोबरीला कधी येऊ नयेत म्हणून थांबवायची भूमिका कायमच त्यांची ह्या मतदारसंघामध्ये राहिलेली आहे। त्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जे भागातले रस्ते झालेले आहेत ते महायुतीनं केलेले आहेत। तर ह्याच्या अगोदरचा तुम्ही कालावधी बघितला तर रस्तेसुद्धा व्यवस्थित नव्हते। आमचे जे प्रमुख नेते आहेत ते आपल्या मतदारसंघातले त्यांचे आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आणि कुठलं मग ठरवणार आहोत। त्यांचीसुद्धा भूमिका ही असली पाहिजे की बाबा महायुतीचं शिवसेनेला तिकीट सुटतं आहे म्हणल्यानंतर आपण सुद्धा प्रामाणिकपणे त्या उमेदवाराला ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागं राहायची। नक्कीच ह्या वेळेला चांगले दिवस ह्या मतदारसंघाला बघायला मिळते। क्रांतीवीर नागनाथ अण्णांचं कुटुंब ह्या राजकीय क्षेत्रामध्ये मागं राहिलं पाहिजे। हे कोणत्याही सत्तेत आलं नाही पाहिजे, हे कोणतंही यांना पद मिळालं नाही पाहिजे, ह्या भूमिका असणारी लोक ह्या मतदारसंघामध्ये आहेत। मी कधीही माझ्या विचारात तडजोड करत नाही, मी कधीही विरोधकांशी सामील होत नाही। आपल्यासोबत आता गप्पा गोष्टी करण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचं अग्रयाने नाव घेतलं जातं असे पद्मभूषण डॉक्टर नागनाथ नायकुड यांचा वारसा जपणारे व सर्वात महाराष्ट्रातील कमी वयाचे सरपंचपद भूषवणारे गौरवभाऊ नायकुड आपल्यासोबत आहेत। त्यांना आत्ता नुकतीच त्यांची इस्लामपूर मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड झालेली आहे। तर पहिल्यांदा भाऊ आपलं अभिनंदन, इंग्लंड मराठीकडून आपलं अभिनंदन की आपली प्रभारीपदी निवड झालेली आहे। भाऊ सर्वात जबाबदारीचं पद आपल्याला मिळालेलं आहे, तर काय सांगाल पहिली प्रतिक्रिया आपली? माझ्यावर जो राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी जो विश्वास दाखवला आणि हे पद मला दिलं, हे मी सार्थपणे काम करून दाखवेन आणि पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे झटेन। भाऊ हे सर्वात मोठं पद आहे आपलं, काय सांगाल हे पद आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला जी लोकसभेमध्ये आपली धडपड होती, लोकसभेसाठी आता नुसतीच निवडणूक झालेली लोकसभेची, त्यामध्ये सगळ्या नेत्यांमध्ये आग्रहानं आपलं नाव घेतलं जायचं, कारण त्यासाठी आपले विद्यमान खासदार जे आहेत धैर्यशील माने यांनी कित्येक मुलाखतीमध्ये आता जे सोशल मीडिया असू दे किंवा दैनिकांमध्ये छापून आलेल्यामध्ये सुद्धा आपलं किंग मेकर असा उल्लेख करण्यात आला। तर त्यामुळे आपल्याला हे पद मिळालं का आणि इतका विश्वासार्थ मुख्यमंत्री मिळवण्याचं कारण कशा पद्धतीने आपण मिळू शकला तो विश्वास? किंगमेकर वगैरे असं काही नसतं। हे विधानसभा मतदारसंघातल्या सर्वच प्रमुख मंडळींनी काम केलं आणि त्याचं फळ लोकसभेला खासदार धैर्यशील दादांना मिळालं आणि एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिली त्यामध्ये ते आम्ही सगळ्यांनीच प्रामाणिकपणे काम केलं म्हणून हे पद मला त्यांनी दिलं। ह्याच्या मागले 19चे इलेक्शन जे झालं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं शिवसेनेला हा मतदारसंघ सुटला होता आणि त्याचं तिकीटसुद्धा त्यावेळी मला मिळालं होतं म्हणून उमेदवार मी पहिला शिवसेनेचा होतो म्हणूनच त्यांनी मला हे प्रभारीपद नंतर दिलं। खऱ्या अर्थानं ह्याच्यामध्ये सावकार विनयजी कोरे साहेबांनी लोकसभेला आमची सर्वच प्रमुख मंडळींची इथं मोठ बांधली आणि त्यानंतर सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळीच टीम, मग त्यात राहुलदादा महाडिक आहेत, आनंदराव बापू आहेत, विक्रम भाऊ आहेत, जितेंद्र भाऊ आहेत, की केदार पाटील आहेत, मी आहे, भीमराव अण्णा आमचे मित्र आहेत। या सगळ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी काम केलं त्यांच्या विभागामध्ये। म्हणून ह्या ठिकाणी तर असं काही लोकांनी धरलं होतं की ह्या मतदारसंघातून 50,000च्या पुढं लीड सत्यजित पाटलांना जाईल, पण 16,000वर इथं रोखलं गेलं। ह्याचं सगळं श्रेय ह्या सगळ्या प्रमुख मंडळींना जातं आणि जे शिंदेसाहेबांनी विश्वासार्हता दाखवली त्याला आम्ही पात्र ठरलो म्हणून आम्हाला हे पद
त्यांनी जाहीर केलं. भाऊ, लोकसभा अटीतटीची लढत झाली, पण त्यामध्ये आपले जे उमेदवार होते खासदार धैर्यशील माने हे कुठंतरी सोशल मीडियाचा जो TRP यायचा त्यामध्ये 3 नंबरला राहत होते. मग अशी काय किमया केली आपण आपल्या मतदारसंघात? कारण इथं कित्येक वर्ष झालं राजकारणात हुतात्मा गट असेल किंवा राजारामबापू गट असेल एकदम चांगल्या पद्धतीनं कामाच्या जोमावर मताधिक्य मिळवत असतं. मग अशी काय किमया केली की त्यामुळे आपण इतकं मताधिक्य देण्यास यशस्वी झाला? आम्ही ह्या ठिकाणी जमिनीवर उतरून काम केलं. ॲक्च्युली सभा मोठ्या घेणं किंवा नुसतं पोस्टरबाजी करणं ह्याच्याकडं मीडियाकडं लक्ष देणं ह्याच्याकडं न करता ग्रामपंचायतला ज्या पद्धतीनं प्रत्येक कुटुंबापर्यंत लोक जातात असे आमचे सगळ्यांचे कार्यकर्ते कुटुंबापर्यंत पोचले आणि तळापासून काम केलं. त्यामुळं रिझल्ट आपल्याला दिसला. भाऊ, आता आपला हुतात्मा उद्योग समूह हा अण्णांनी जे स्थापन केलं उद्योग समूह आहे की अण्णांनीसुद्धा कित्येक चळवळी असतील धरणग्रस्तांसाठी किती मोठं काम केलेलं आहे. तरी पण आपला उद्योग समूहातनं आपल्या चेहरा समोर येतो आहे आणि त्यासाठी आपलं उपेक्षित का राहता? कारण आपल्याला इतक्या मोठ्या जबाबदाऱ्यांची आपण पदं भूषवलेली आहेत सामाजिक चळवळीतली, पण राजकीय क्षेत्रात आपण उपेक्षित का राहता किंवा आपण उपेक्षित का आहेत किंवा आपल्याला अजून इतकं मोठं राजकीयमध्ये नाव घडवताना इतका खडतर प्रवास का करावा लागला? एक काय होतं, सुरुवातीपासून इंग्रजांच्या लढाईपासून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अण्णांचा मोठा वाटा ह्या ठिकाणी होता. नाना पाटलांचं शेवटचे 10 वर्ष आमच्या वाळव्यामध्ये गेले आणि GD बापू लाड असतील, अण्णा आणि नाना पाटील ह्या सगळे पत्रे सरकार म्हणून ह्याने अतिशय मोठं काम केलं आणि वाळव्याला हा एक वेगळा इतिहास आहे. ह्या ठिकाणी संघर्षाची सुरुवात वाळव्यातून प्रत्येक गोष्टीला होते आणि ऐतिहासिक वारसा असलेलं आमचं कुटुंब पहिल्यापासूनच आम्ही कोणाला कधीही त्रास देणं, कुणाच्या वाटेला जाणं, कुणावर टीका वगैरे चुकीच्या करणं कधीही आम्ही करत नाही. पण ह्या ठिकाणी एक अशा विचाराच्या पण शक्ती आहेत की हे कुटुंब आहे असंच ह्यांनी चळवळण सामाजिक कामामध्येच ह्यांनी वेळ घालवला पाहिजे. ह्यांनी कधीही राजकीय सत्तेच्या जवळपाससुद्धा येणे येऊ नये ह्यासाठी कायमच प्रयत्नशील ते राहतात आणि उद्योग समूह त्यांच्याबरोबरीनं ह्या मतदारसंघामध्ये ह्या तालुक्यामध्ये आमचाच असल्यामुळं की हे आपल्या बरोबरीला कधी येऊ नयेत म्हणून थांबवायची भूमिका कायमच त्यांची ह्या मतदारसंघामध्ये राहिलेली आहे. आणि आत्ताच नाही तर आम्ही बऱ्याच कालावधीपासून आम्ही विरोधक म्हणून आहोत. म्हणजे आत्ता असं झालं आहे की ह्या 5-10 वर्षामध्ये आम्ही विरोधक झालो आहे असं अजिबात नाही. राजाराम बापूंच्यापासून अण्णांच्यापासून हा एक वेगळा लढा आमचा चालू आहे आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला अडथळे निर्माण करणे, चुकीच्या पद्धतीनं केसेस घालणे हे प्रकार ह्या मतदारसंघामध्ये वारंवार घडत आले. पण त्या वेळेला प्रत्येक वेळी आम्ही आमच्या ताकदीवर विरोध करत या ठिकाणी आम्ही कायमच त्यांना विरोध केलेला आहे. त्यामुळं हे कुटुंब कधीही राजकीय ह्याच्यामध्ये आलं तर आपल्यालासुद्धा अडचणीचं होईल, त्रासाच होईल म्हणून कायमच ह्या ठिकाणी त्यांनी थांबवण्याचे प्रयत्न केले. कोणतंही इलेक्शन असू दे, इलेक्शनलासुद्धा विधानसभेच्या इलेक्शनलासुद्धा ह्या ठिकाणी 2 उमेदवार कसे होतील ह्यासाठीसुद्धा ते कायमच प्रयत्न करत असतात. कारण एकाच एक झालं तर त्यांनासुद्धा माहीत आहे की ह्या ठिकाणी त्रास त्यांना होणार आहे. त्यामुळं हे कुटुंब वर येऊ नये ह्यासाठी हेच नेते आहेत आणि मी एक वेळ येईल त्यावेळी मी सगळ्यांची नावं घेऊन सांगेन की क्रांतीवीर नागनाथ अण्णांचं कुटुंब ह्या राजकीय क्षेत्रामध्ये मागं राहिलं पाहिजे. हे कोणत्याही सत्तेत आलं नाही पाहिजे, हे कोणतंही यांना पद मिळालं नाही पाहिजे ह्या भूमिका असणारी लोक ह्या मतदारसंघामध्ये आहेत आणि ते बराच कालावधीपासून चालू आहे. पण आता मी जास्तीत जास्त हे चालू देणार नाही कारण आता शिंदेसाहेबांच्यासारखी महायुतीचे नेते यांची सगळ्यांचीच विश्वासार्हता आमच्यावर बसलेले आहे आणि लवकरच यांच्या विश्वासाला पात्र ठरवून शिवसेना पक्षाचा असेल आम्ही प्रामाणिकपणे काम करून आम्ही लवकरच आमच्या गटाला असेल, हुतात्मा संकुलाला असेल बळ द्यायचं काम करेल. आपण आता राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी पूर्वी सामाजिक क्षेत्रात आपलं जास्त आग्रही होता, आपण आग्रही भूमिका असायची आपली. पण गौरव नायकवडी हे राजकारण क्षेत्रात ओळले कसे? सामाजिक काम करताना राजकीय क्षेत्रात ओळण्याचा नेमका किस्सा काय आहे तो? सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी एक माझे चुलते अरुण भैया नायकवडी
त्यांच्या नावानं एक मंडळ स्थापन केलं, अरुण भैया नायकवडी युवा मंच म्हणून. आणि त्या मंडळातून मी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातली माझे खो खो, कबड्डी ह्या क्षेत्रात चांगली मुलं मी नॅशनलपर्यंत आम्ही घडवली. आणि तेथूनच मग ग्रामपंचायतसुद्धा गावामध्ये ओपन पडली आणि मी वार्डामध्ये उभा राहिलो. चांगल्या मताधिक्यानं निवडून आलो आणि सलग 2 वेळेला ओपन वाळव्यासारख्या मोठ्या तालुक्याच्या गावाला पडलं आणि लोकांनी विश्वासार्हता दाखवली. आणि त्यावेळीसुद्धा मी त्या पदार्थाला साजेल असंच काम केलं. निर्मल गामपासून तंटामुक्त गावापर्यंत वाळवं तंटामुक्त होणं सोपं नव्हतं, पण ते सुद्धा मी ह्या ठिकाणी करून दाखवलं. त्यामुळं सुरुवातच माझी तळातून चालू झाली. त्यामुळं कायमच आम्ही म्हणजे राजकीय म्हणण्यापेक्षा सामाजिक टच धरूनच किंवा जमिनीवरून किंवा लोकातून कार्यकर्त्यांच्या टचमधूनच आम्ही इथं घडलो. भाऊ, आता 2019 साली आपण विधानसभा लढवली, आता 2024 हे वर्ष विधानसभेचंच आहे. आपल्या आता काय नियोजन असणार आहे किंवा आपल्या आता जे विधानसभेसाठी तयारी पूर्ण करावी लागते ती तयारी पूर्ण झाली आहे का, आणि असेल तर आता कशा पद्धतीने विजन असणार आहे? आत्ता शितला शिवसेनेलाच मतदारसंघ कायम सुटलेला आहे आजपर्यंत. आणि हा महायुती आणि शिवसेना म्हणून हा मतदारसंघ कायम सुटतो. मागल्या वेळीचं मी त्या ठिकाणी 15 दिवसामध्ये माझा तो अचानक निर्णय झाला आणि त्या ठिकाणी मी उभा राहिलो. पण ह्या वेळेलासुद्धा मागल्या वेळेलासुद्धा सगळ्यांनाच मी बरोबर घेऊन विचारात घेऊनच पुढली पावलं मी टाकणार आहे. त्यासाठी आता सदाभाऊसुद्धा मुंबईत आहेत, आनंदराव बापू आहेत, राहुल माडिका आहेत, विक्रम बाबा आहेत, भीमराव अण्णा आमचे आहेत आणि हे मतदारसंघातले जे सगळेच जितेंद्र भाव आहेत, सगळेच प्रमुख मंडळी आम्ही एकत्र बसूनच तो निर्णय पुढला भविष्यातला घेणार आहे. आणि नक्कीच ह्या वेळेला चांगले दिवस ह्या मतदारसंघाला बघायला मिळतील. भाऊ, इस्लामपूर मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा मतदारसंघ. याच्या अगोदर आपण 2021ला शिवसेना मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण आता तुमच्या महायुतीत असू दे, तुमचं गठबंधन असू दे, इस्लामपूर मतदारसंघातलं हे कसं टिकवणार? कारण यातूनच आपलेच गठबंधनमधले एक नेते निशिकांत भोसले पाटील हे सुद्धा 4 ते 5 वर्षाला या प्रयत्नात आहेत की उमेदवारी मिळवून ते कशा पद्धतीने लढवायची त्यांची व्यूहरचना तयार आहे. आपण हे कसं एकत्रित तुमची व्यूहरचना कशी ठेवणार आहात आणि गठबंधन एकत्र कसं आणणार आहात? एक की हा शिवसेना BJP राष्ट्रवादीचं महायुती आहे आणि त्यातून हे तिकीट कायमच ह्या मतदारसंघाला जाहीर होतं. आणि शिवसेनेचा हा पहिल्यापासून मतदारसंघ आहे. खऱ्या अर्थानं आत्तासुद्धा शिवसेनेला जर हे तिकीट मिळालं तर आम्ही सगळेच एकत्र नेतेमंडळी बसून तो निर्णय आम्ही नक्की चांगल्या पद्धतीनं घेऊ. पण BJPला जर मिळालं आणि त्यांना जर हे तिकीट मिळालं तर आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी सुद्धा जाऊ. पण त्यांचीसुद्धा भूमिका ही असली पाहिजे की बाबा महायुतीचं शिवसेनेला तिकीट सुटतं आहे म्हणल्यानंतर आपण सुद्धा प्रामाणिकपणे त्या उमेदवाराला ज्या महायुतीचं ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागं राहायची. भाऊ, शिवसेनेत 2 उमेदवार दिसून येतात, एक तर आपण किंवा आनंदराव बापू. मग याचा मेळ कसा लागणार? नाही, त्याची काहीच अडचण नाही. ते आमच्या चर्चेतून लगेच सुटेल. जरी बापू असतील तरी माझी काही अडचण नसतेच. भाऊ, आता आमदारकी आल्यानंतर लोकांचे प्रश्न, अडीअडचणी, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, त्यांच्या कौटुंबिक अडचणी असतील, तर आपलं काय विजन असणार आहे? आपलं भविष्यातलं विजन, आमदारकीसाठी विजन काय आहे? एक की मागल्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आष्टा वाळव्याच्या मध्यावर जी जमीन आहे ती जमीन आम्ही खासदारांनी आम्ही शासनाला दाखवली आणि तिथं MIDC आणायचं आणि CM साहेबांनी इथं MIDC जाहीर करायची सुद्धा भूमिका दर्शवली. आणि त्या MIDCच्या माध्यमातून इथल्या तरुणांना रोजगार द्यायची भूमिका आमची पहिल्यांदा असेल. त्याचबरोबर आम्ही एक फूड प्रोसेसचं सुद्धा आम्ही प्लॅन्ट उभा करतो आहे. त्याच ठिकाणीसुद्धा तरुणांना महिलांना असेल हाताला रोजगार द्यायची भूमिका आमची आहे. पहिली बेरोजगारी आणि 2 नंबरचं आहे ते भागामध्ये विकास. खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर महायुतीची सत्ता आल्यापासून ह्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जे भागातले रस्ते झालेले आहेत ते महायुतीनं केलेले आहेत. तर ह्याच्या अगोदरचा तुम्ही कालावधी बघितला तर रस्तेसुद्धा व्यवस्थित नव्हते.
आता इस्लामपूर आणि सांगलीचा रोडसुद्धा तुम्ही बघितला तर आत्ता ह्या CM साहेबांनी त्याची मंजुरी दिली आणि खासदार साहेबांनीसुद्धा त्याचा पाठपुरावा करून तहसीलदारांनी तो रस्ता मंजूर पण केला आणि त्याचं आत्ता बघताय सांगलीमध्ये कामसुद्धा त्या रोडला चालू आहे. म्हणजे भागातले रस्तेसुद्धा महायुतीच्या कालावधीमध्ये झाले. तुम्ही जर बघितलं आणि बारकाव्यानं सामान्य लोकांनी जर लक्ष दिलं तर आपण 10-15 वर्षाच्या कालाच्या मागं गेलो तर लाईटसुद्धा व्यवस्थित नसायची, लोड शेडिंग असायचं, शेतकऱ्यांना लाईटसुद्धा व्यवस्थित नसायची. आजूबाजूचे रस्ते बघितले तर एकदमच रस्ते खराब असायचे. अलीकडल्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळंच तुम्हाला झालेलं दिसेल आणि मला वाटतं की ह्या येणाऱ्या ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण कायापालट झालेलं दिसेल. इथं गेले सप्तपदी भोगले असं वगैरे जे म्हणणारे इथले नेते जे आहेत त्यांच्या माध्यमातून भागामध्ये अजिबात विकास झालेला नाही. म्हणजे तुम्ही बारामती बघू शकताय, मोठे मोठे आमदारांची, मंत्र्यांची त्यांचे मतदारसंघ तुम्ही महाराष्ट्रातले बघू शकताय. त्या पद्धतीनं इथं कुठला विकास मोठ्या पद्धतीनं केला आहे किंवा एक विकासाचं व्हिजन म्हणून असलेल्या नेत्याची इथं कमतरता आहे असं मला प्रामुख्यानं जाणवतं आणि मी बोलूनसुद्धा ते वेळेला दाखवतो की चांगले रस्ते व्हावेत, इथल्या तरुणांना चांगला रोजगार मिळावा आणि माझा मतदारसंघ हा सगळ्यापेक्षा वेगळा असावा अशी भूमिका इथल्या नेत्यांची कधी असलेली मला तरी बघायला मिळालेली नाही. भाऊ, अरुण अण्णा नायकवडीच्या युवा मंच, त्यानंतर सरपंचपद, त्यानंतर दूध संघ, त्यानंतर कारखाना, त्यानंतर आता प्रभारी, हे जे आपण टप्पे पूर्ण करत आला आहात, तर आता तरुणाचा एक आयडॉल म्हणून आपण समोर जात आहात. तर तरुणाचा आयडॉल म्हणून जात आहात तर आपण मुख्यमंत्र्यांच्या जवळ कमी वेळेत आणि चांगल्या मानासन्मान तिथं त्यांच्या जवळ गेलेला आहात. तर काय एखादा किस्सा किंवा मुख्यमंत्र्यांबद्दलचं आपलं काय मत आहे? असा मुख्यमंत्री आपण पाहिलेला आहे जवळून, याच्या अगोदर जे मुख्यमंत्री झाले पण नायकवडी कुटुंब कुठंतरी थोडंशा अंतरावर होतं, पण ह्या मुख्यमंत्र्यांपैकी नायकवडी कुटुंबातले आपण एक सदस्य म्हणून फार जवळ गेलात. काय अनुभव आपला? एक की CM साहेबांच्या बाबतीतला माझा अनुभव असा आहे की नेत्यांसारखे, मोठ्या पुढाऱ्यांसारखे CM साहेब वाटले नाहीत. एक चळवळीतला आणि खालून गेलेला कार्यकर्ता म्हणूनच ते म्हणतानासुद्धा कायम प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात मी कार्यकर्ता आहे. तर मला त्यांच्याजवळसुद्धा गेल्यावर असंच जाणवलं की आत्तापर्यंत कुणीही काम केलं नाही अशा पद्धतीनं त्यांचं कामकाज असतं. कोणताही व्यक्ती येऊन दे आणि त्यांचं पत्र वाचत बसल्यात, त्याला शंका कुशंका म्हणून साईन करतात ते लगेच. म्हणजे त्यांचे हात तर मी म्हणेन असे आहेत की प्रत्येकाला ते द्यायला बसल्यात. म्हणजे हा माझा महाराष्ट्र आहे, ह्या प्रत्येक येणाऱ्या माझ्याकडे प्रश्न घेऊन लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत अशी भूमिका त्यांची मला कायमच जाणवली. आणि आमच्यावर विश्वासार्हता असायचं कारण एवढंच की ते पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी ह्यांचा इतिहास एक त्यांना सातारचे मूळ असल्यामुळं थोडा माहीत असावा. आणि त्याचबरोबर आम्ही कधीही म्हणजे ह्याच ठिकाणी नाही तर आम्ही कधीही कुठेही जाताना आम्ही कशा पद्धतीनं चांगलं काम करतो किंवा तुम्ही विश्वास दाखवला तर पुढं भविष्यात काय करेन ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही गोष्टी बोलत नाही. आणि त्यांनी जी जबाबदारी टाकली होती, आमच्या वाळव्यामधील मोठी सभा असेल किंवा इथनं पडलेलं लीड असेल, हे तिने अभ्यासला असेल आणि त्यांनी त्यामुळं विश्वासार्हता आमच्या दाखवली असेल. भाऊ, आता आपण राजकीय उत्तर दिलं, पण कारण मुख्यमंत्री हे पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात, पण असं काय केलं की त्यांच्या प्रेमात पाडलं? कारण कित्येकाने देव पाण्यात ठेवलीत की मुख्यमंत्री आमच्या प्रेमात पडावे, पण ते गौरव नायकवडींच्या प्रेमात पडले. असं काय गणित काय मांडलं तुम्ही? एक की मागली विधानसभा मी लढली होती आणि आत्ताच्या मागल्या विधानसभेपासून आत्तापर्यंत मी कधीही माझ्या विचारात तडजोड करत नाही. मी कधीही विरोधकांशी सामील होत नाही. माझं हात मिरवणी आत नाही, बाहेर नाही, अजिबात आमच्या रक्तातच नाही. मुळात सकाळी उठून मोठं स्टेटमेंट द्यायचं, संध्याकाळी साहेब हे असं नाही, समजून घ्या म्हणायचं, हे आम्हाला अजिबात आवडत नाही. आमची भूमिका जी असते ते अतिशय ठामपणे असते आणि अंगाव घेतलं की शिंगाव घ्यायची भूमिका आमची असते. त्यामुळे तो स्वभाव त्यांना आवडला असेल आणि जे बोलतो ते पाळतो, त्या पद्धतीनं त्यांना आवडलं असेल म्हणून नक्कीच प्रेम दाखवलं असेल.
धरणग्रस्तावर आपण खूप मोठं काम आणि खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे. आत्तासुद्धा पूर परिस्थिती आहे, तर यावर आपलं आता काय नियोजन सुरू आहे किंवा आता धरणग्रस्तांसाठी नवीन उपाययोजना काय आहेत? धरणग्रस्तांसाठी सीएम साहेबांनी जो शब्द दिला होता महामंडळाचा, तिथल्या सचिवांच्या जवळ आत्ता फाईला आहेत आणि त्यांनी त्या मागवून वर घ्यायला लागल्यात आणि महामंडळ महाराष्ट्रातलं धरणग्रस्तांसाठी होईल ह्या पद्धतीनं त्यांनी त्यांची कामं चालू आहेत किंवा त्यांनी जो आम्हाला शब्द दिला आहे ते पाळतील. कारण ह्याच्या अगोदरसुद्धा आम्हाला 2च त्यांनी आम्हाला शब्द दिले. एक कारखान्याला NCDCचं कर्ज मंजूर करून देणं आणि दुसरं म्हणजे महामंडळाचं. तर कारखान्याचं NCDCचं जे आम्हाला कर्ज मंजूर करून दिलं ते शिवसेना कोट्यातून आणि सीएम साहेबांनी स्वतः ते कर्ज मंजूर करून दिलं. त्याच्यामध्ये अजितदादा आणि फडणवीस साहेब ह्यांचंसुद्धा सहकार्य आम्हाला लाभलं, पण मुख्यमंत्र्यांनी ते आपला स्वतःचा कारखाना म्हणून त्या ठिकाणी ते मंजूर केलं आणि आत्तासुद्धा महामंडळाचंसुद्धा धरणग्रस्तांसाठी ते करणारच आहेत. त्याचबरोबर ह्या मतदारसंघातल्या ज्या प्रश्नाच्या बाबतीत महाजन साहेबांचं बोलणं झालं तर ते सगळ्या गोष्टीवर पॉझिटिव्ह आहेत आणि ते म्हणल्यात की टप्प्याटप्प्यानं सगळी कामं तुझी करून दिली जातील. आत्ताच्या सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला, अर्थसंकल्पामध्ये विविध योजना आणल्या, महिलांसाठी असू देत, गोरगरिबांसाठी असू देत, शिक्षणासाठी असू देत. पण आपले स्थानिकचे आमदारांनी एक असा शब्द वापरला होता, त्यांनी डायलॉग मारला होता की चद्दर लगी फटणे खैरात लगी भटणे, हा त्यांनी एक डायलॉग वापरला होता. नेमका त्याचा अर्थ त्यांचं मत होतं की आपल्याकडे आता बजेट त्या पद्धतीनं नाही, आपल्या तिजोरीत तेवढ्या रक्कम नाहीत, पण तुम्ही 1 ते 2 वर्षासाठी फक्त ह्या योजना तुम्ही आणलेल्या आहेत आणि 1-2 महिन्यासाठी आणि त्यानंतर त्या योजना पूर्ण धुळखाट पडणार आहेत, असं त्यांचं एक मत होतं. तर आपण काय सांगाल याच्यावर? ह्यामध्ये काय झालं की ह्या योजना जाहीर झाल्यामुळं एकंदरीत महाराष्ट्रामधून प्रत्येक गावामधूनच महिला अतिशय मोठ्या संख्येनं बाहेर पडू लागल्या आणि त्यांनी ह्या योजनेला इतका रिस्पॉन्स लोकांचा मिळायला लागला आहे. त्यामुळं साहजिक आहे की विरोधी बाकावल्या लोकांच्या पोटात दुखायला चालू होतं, त्या पद्धतीनं त्यांना त्रास व्हायला लागला. आपण बघितलं तर लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, शेतकऱ्यांच्यासाठी बिल माफ करायची योजना आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी आता 12,000 रुपये प्रत्येका शेतकऱ्याच्या खात्यावर येतात. सर्वसामान्य गोरगरिबांसाठी म्हणजे रेशन धान्याचंसुद्धा आहे, ते सुद्धा मोफत योजना चालू झालेल्या आहेत. सिलेंडरच्या योजना आहेत, जे 3 सिलेंडर मिळतात, त्यामध्ये पूरग्रस्तांना आत्ता मदत केलेली आहे. म्हणजे शासन द्यायला बसले, घ्यायची माणसांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहिजे. त्यांचं मत आहे की तिजोरीत तेवढी रक्कम आहे का, की आपण ते एवढं वाटायला लागले, पण तेवढी तिजोरीत रक्कम आहे, कारण त्यांनीही कित्येक अर्थसंकल्प सादर केला आहे. एक की तिजोरीमध्ये पैसे असल्याशिवाय सुद्धा इतकी मोठी माणसं असं बोलू शकत नाही. म्हणजे तिजोरीत पैसे असणार आहेत आणि आहेत म्हणूनच ह्या योजना काढलेल्या आहेत आणि 1 महिन्यामध्येच त्यांना आत्ता म्हणजे मला तर 15 ऑगस्टनंतर रक्षाबंधनाच्या वेळेलाच तुम्हाला ते समजेल की पैसे आहेत का नाही. ते खात्यावर प्रत्येकाच्या पैसे येतील. आता हुतात्मा दूध संघ असेल, हुतात्मा कारखाना असेल, यानंतर आता आपलं काय विजन आहे? आपल्या आता रोजगारासाठी, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीनं आपण आता यंत्रणा उभा करणार आहात, असं काय आहे का आपल्या प्लॅन? आता आम्ही महालक्ष्मी फूड प्रोसेसर प्लॅन्ट म्हणून नवीन उभा करतो आहे आणि कारखान्यामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करणार आहे. त्यामध्ये सुद्धा आता इथेनॉल डिस्टिलरीसुद्धा आम्ही वाढवलेला आहे. नंतर एक्सपेन्शनसुद्धा आम्ही कारखान्यामध्ये करणार आहे. त्यामुळे रोजगार नक्की वाढणार आहे ह्याच ठिकाणी. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितला MIDCचा मुद्दा, तो आमच्या गावाच्या लगतच आहे, आष्टा आणि वाळव्याच्या मध्ये. त्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध आम्ही करून देतो आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न, आपण आता विधानसभेची पूर्ण तयारी करत आहात, थोडे दिवस बाकी आहेत, तर त्या थोड्या दिवसामध्ये आपण आता कसे विजन आणि कशा प्लॅनिंग आखून कशा पद्धतीने लोकांसमोर जाणार आहात? आम्ही आत्ता काय करणार आहे, पहिल्यांदा सगळेच आमचे जे प्रमुख नेते आहेत
जे आपल्या मतदारसंघातले ह्यांचे आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आणि पुढलं मग ठरवणार आहोत. म्हणजे विधानसभेची तयारी मी सगळ्यांशी चर्चा केल्याशिवाय काही करत नाही. तर हे होते गौरवभाऊ नायकोडी यांना नुकतंच आता प्रभारीपद मिळालेलं आहे इस्लामपूर मतदारसंघाचं. आणि त्यांनी असं आता सांगितलेलं आहे की जर आपल्याला शिवसेनेला जर हा सुटला मतदारसंघ तर आम्ही चर्चा करून ते उमेदवारी घेणार आहे. आणि जर भाजपला सुटला तर आम्ही त्यांच्या पद्धतीनं ज्यांना कोणी उमेदवारी देतील त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहे. एव्हिनॅन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, वाळवा.